Hello everyone, welcome to Sam's Learning Point. Sam's Learning Point ह्या YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण माय इंग्लिश बुक 6 स्टँडर्ड 6 इयत्ता 6वी पेज नंबर 1.1 सॉन्ग ऑफ हॅपीनेसेस आनंदाची गाणी स्टडी टूर 1 बघणार आहोत. सॉन्ग ऑफ हॅपीनेस 1.1 मध्ये दोन गाणी दिलेली आहेत. त्यातील पहिलं गाणं आपण आधी समजून घेऊया. ह्या गाण्यामध्ये तुम्हाला वर चित्रामध्ये एक मुलगा दिसतो, नीटनेटका, एकदम पॉश आणि आनंदाने तो इथे टाळ्या वाजवताना दिसेल. तुम्हाला थोडंसं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्या फेसवर खूप आनंद इथे दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नेहमी आनंदात राहायचं आहे, हसत राहायचं आहे आणि प्रत्येक आनंदाचा क्षण आपल्याला एन्जॉय करायचा आहे. तर या कवितेचा अर्थ आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. बघा, खूप सोपी आणि छान मजेशीर अशी कविता आहे. गाणं म्हणू शकतो आपण इथे कविताच्या ऐवजी. गाणं काय आहे बघा. When you are happy, and you know it, clap your hand. जेव्हा तुम्ही आनंदी असाल, जेव्हा तुम्ही आनंदात असाल आणि तुम्हाला माहित असेल की तुम्ही आनंदित आहात, त्यावेळी काय करू नका, फक्त टाळ्या. बघा मित्रांनो, टाळ्या ज्यावेळी वाजवतो आपण त्यावेळी आनंद वेगळा, उत्साह वाहतो. आणि टाळ्या का वाजवायच्या आहेत हे पण थोडंसं तुम्हाला इथे सांगेन. टाळ्या वाजवल्यानंतर ब्लड म्हणजे आपल्या शरीराचं रक्ताभिसरण पण चांगलं राहतं आणि आपण आनंदी राहतो. एखादी गोष्ट चांगली वाटली, एखादं बोलणं चांगलं वाटलं, एखादा जोक आवडला तर आपण टाळ्या वाजवतो. अनेक चांगल्या आणि आनंदाच्या गोष्टीमध्ये आपण टाळ्या वाजवतो. तसंच इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय, तुम्ही आनंदात असाल, ज्यावेळी तुम्हाला वाटेल तुम्ही आनंदित आहात त्यावेळी कोणताच विचार न करता तर टाळ्या वाजवल्या. खरंच आहे मित्रांनो, आनंदात राहणं हे खूप चांगली गोष्ट आहे. आनंदात राहणं आरोग्याच्या दृष्टीने कोणातूनही खूप चांगलं आहे आणि तुमच्यासाठी चांगलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्या कवितेचा अर्थ आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. When you are happy and you know it, clap. पहिला जो सांताचा दिलेला आहे तो सांताचा इथे रिपीट केलेला आहे. ज्यावेळी तुम्ही आनंदित असाल आणि ज्यावेळी तुम्हाला वाटेल तुम्ही आनंदित आहात त्यावेळी काय करा मित्रांनो, क्लॅप युअर हँड. त्यावेळी तुम्ही टाळ्या वाजवा. When you are happy and you know it. बघा, पहिल्या दुसऱ्या सांताचं रिपिटेशन झालेलं आहे. म्हणजे हे गाणं आहे आणि गाण्यामध्ये अनेक शब्द रिपीट होत असतात, अनेक वाक्य रिपीट होत असतात. ती चाल प्रत्येक वेळा रिपीट होते. When you are happy and you know it and you really want to show it. ज्यावेळी तुम्ही आनंदी असाल, ज्यावेळी तुम्हाला वाटेल तुम्ही आनंदित आहात आणि ज्यावेळी खरोखर वाटेल तुम्ही आनंदित आहात त्यावेळी तुम्ही खरोखर इतरांना दाखवा की तुम्ही आनंदित आहात. बघा, आपण आनंदित आहे हे पाहिल्यानंतर पुढील लोक आनंदित होतात. समजा तुम्ही आनंदात असाल तर तुमचे पालक, आई वडील सुद्धा तुम्हाला बघून खुश होतात. बघा ना, एखादा लहान बाळ हसतो त्यावेळी कुटुंबातील अनेक लोक सुद्धा आनंदित होतात. त्याच पद्धतीने ह्या कवितेमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत हे तुम्ही नक्कीच उपयोगात आणायला हवं. म्हणजे तुम्ही नेहमी आनंदात राहायला हवं. अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट. आणि हे तुम्हाला दाखवायला हवं की तुम्ही आनंदात आहात. When you are happy and you know it, clap your hand. तर आता ही कविता किंवा हे गाणं आपण एका विशिष्ट चालीमध्ये इथे म्हणू शकतोय. चाल लावण्याचा आपण प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे. जसं जमेल तसं प्रयत्न करायचा आहे आणि हे गाणं उत्साहानं, आनंदानं गाणं म्हणायचं आहे. हे गाणं मित्रांच्या बरोबर वर्गामध्ये एकत्रित म्हणू शकताय आणि हे गाणं पाठ करून तुम्ही तुमच्या फॅमिलीला, आई वडील, मोठ्या भावांना, बहिणींना, मित्रांना म्हणून दाखवू शकता. तर चला आपण हे गाणं एका विशिष्ट चालीमध्ये म्हणूया. When you are happy and you know it, clap your hand. When you are happy and you know it, clap your hand. When you are happy and you know it and you really want to show it. When you are happy and you know it, clap your hand.
असं जे गाणं आहे हे तुम्ही तुमच्या चालीनं सुद्धा लावू शकताय. यासाठी तुमच्या शिक्षकांची मदत सुद्धा इथे घेऊ शकताय गाण्याला चाल लावण्यासाठी. तर ह्या गाण्यामध्ये सिंग द फर्स्ट सॉन्ग अगेन युजिंग अदर ऍक्शन लाईक सिंग अ सॉन्ग, डान्स अराउंड, नोड युअर हेड इन प्लेस ऑफ क्लॅप युअर हँड. म्हणजे क्लॅप युअर हँड च्या जागी आपण सिंग अ सॉन्ग हे घेऊन गाणं पुन्हा म्हणू शकतोय. क्लॅप युअर हँडच्या जागी डान्स अराउंड घेऊन गाणं पुन्हा म्हणू शकतोय. क्लॅप युअर हँडच्या जागी आपण नोड युअर हेड घेऊन गाणं म्हणू शकतोय. तर बघा आपण इथे क्लॅप युअर हँड बदलून इथे आपण सिंग अ सॉन्ग असं इथे गाणं आपण म्हणायचं आहे. बाकी शब्द तुम्ही यामध्ये क्लॅप युअर हँडच्या जागी डान्स अराउंड, नोड युअर हेड असे वेगळे गमतीशीर शब्द घेऊन तुम्ही गाणं एका चालीत आहे. आपण इथे सिंग अ सॉन्ग क्लॅप युअर हँडच्या जागी ठेवून बघूया गाण्याची चाल कशी होते आणि गाणं कसं होतं. When you're happy and you know it, sing a song. When you're happy and you know it, sing a song. When you are happy and you know it and you really want to show it, when you are happy and you know it, sing a song. अशा पद्धतीनं डान्स अराउंड, नोड युअर हेड असे शब्द घेऊन आपण इथे गाणं म्हणू शकता. ह्या गाण्यामध्ये अवघड वाटणारे काही शब्दार्थ तुम्हाला वाटतील ते शब्द आणि त्याचा अर्थ इथे मी तुम्हाला सांगेन. क्लॅप युअर हँड, क्लॅप युअर हँड म्हणजे टाळ्या वाजवा किंवा टाळी वाजवा. हॅपी, HAPPY, हॅपी म्हणजे आनंदी राहा. यू नो इट, तुम्हाला ते समजले का, जाणवले का अशा अर्थी आहेत. आणि बघा यू रिअली वॉन्ट टू शो इट, यू रिअली वॉन्ट टू शो इट, तुम्हाला ते खरोखरच व्यक्त करायचं असेल किंवा दाखवायचं आहे का किंवा दाखवून द्यायचं आहे का अशा अर्थी इथे येईल. सिंग अ सॉन्ग याचा अर्थ होईल गाणं म्हणा, डान्स अराउंड किंवा तुम्ही राऊंड करून डान्स करा, नाचा आनंदाने. नोड युअर हेड, तुमचं डोके वर खाली करा. असे काही अवघड शब्द आहेत ते इथे आपण समजून घेत. तर ही सुंदरशी छान कविता आपण इथे समजून घेतलेली आहे. हे गीत पुढील व्हिडिओ मध्ये आपण सिंग युअर वे होम ह्याची चाल म्हणूया आणि हे गाणं समजून घेऊया. पुढील पार्ट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.